नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, प्रश्न मोठा आहे पण खूप सोपा आहे. काय म्हटले बघा प्रश्नामध्ये, एक कंपनी इलेक्ट्रॉनिक उपकरणाची निर्मिती करते. त्या उपकरणाची किंमत ठरवताना कंपनी स्वतःसाठी 10% नफा, घाऊक व्यापाऱ्यासाठी 20% नफा, किरकोळ व्यापाऱ्यासाठी 30% नफा अंतर्भूत करते. त्या उपकरणाची ठरवलेली किंमत त्याच्या निर्मिती मूल्यापेक्षा किती टक्के जास्त आहे विचारलेला आहे. टक्के विचारले म्हणून आपण निर्मिती मूल्य 100 पकडू. आता 100 रुपयावर त्यांनी सुरुवातीला जेव्हा स्वतःसाठी 10% नफा ठेवला म्हणजे 110 भागिले 100 करून घ्या. त्यानंतर त्यांनी व्यापाऱ्यासाठी 20% नफा ठेवलाय, 120 भागिले 100 करून घ्या. त्यानंतर 30% नफा ठेवलाय किरकोळ विक्रेत्यासाठी, 130 भागिले 100 करा. हा गेला, हा गेला, हा गेला, हा गेला, हा गेला, हा गेला. इथला शून्य गेला, इथले 2 शून्य गेले. आता या संख्येचा गुणाकार करायचा आहे आपल्याला. 12 1 12 ला 2, हाचेले 1, 12 1 12 आणि 1 13 इंटू 13 बरोबर, भागिले 10 ला विसरायचं नाही. 13 दुनी 26 ला 6, हाचेले 2, 13 त्रिक 39, 40 41 ला 1, हाचेले 4, 13 आणि 4 17 झाले. आणि इथं दशांश देऊन घ्या मित्रांनो. निर्मिती मूल्य होतं 100. किती होतं? 100. आता मूल्य किती झाले? 171.6. निर्मिती मूल्यापेक्षा किती टक्के जास्त झाले? 71.6% जास्त झालेला आहे. अशा पद्धतीने आयोगाचा प्रश्न तुम्हाला सोडवणं आवश्यक होतं. ट्रिक्स आवडले असेल तर फॉलो करायला विसरू नका. जय महाराष्ट्र. धन्यवाद.